नमस्कार, मी स्वप्नील शिर्के. मित्रांनो, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ याचं आज पाटपूजन सोहळा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्या निमित्ताने आज आपल्या बरोबर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकारिणी सभासद आहेत. यांनी याचं नियोजन कसं केलंय ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. 107व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि हा 107व्या वर्षाचा पाटपूजन सोहळा इथे आज संपन्न होणार आहे. पाटाची पूजा होणार आहे उजव्या बाजूला आणि त्याच्याच पुढे कार्यक्रमाचा स्टेज आणि जे येणारे भाविक आहेत दर्शनासाठी त्यांना माझी नम्र विनंती आहे की मुख्य प्रवेशद्वार आहे चिंतामणीचा, त्या बाजूनी न येता दर्शनाकरता आम्ही वेगळी रांग ठेवलेली आहे जी श्रमिक निवास संकल्प बिल्डिंग या बाजूनी आहे. जिथून लोकांनी जे भाविक आहेत ते त्यांनी सुरळीत रांगेचं दर्शन होईल त्यांचं, यासाठी आम्ही बॅरिकेडचं नियोजन केलेलं आहे. तिथनं तुम्ही दत्ताराम लाड मार्गावर येऊ शकता, तिकडे तुम्हाला बसायचं प्रोव्हिजन केलेली आहे आणि तिथे उभे देखील राहू शकता तुम्ही. एक भक्तिमय वातावरणात जसं आज आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने हा मंगलमय सोहळा इथे होणार आहे, संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यानिमित्त आज इकडे म्हणजे जी सुरुवात आहे ती कलार्पण डान्स अकॅडमीच्या वतीने गणेश वंदनेने होणार आहे. भरतनाट्यम आहे शंभूनाथ नृत्यालय कडनं. त्याच्यानंतर बॉम्बे हुपर म्हणून शिवानी धोपावकर आहे, त्यांचा एक छोटासा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर एक बासरी वादनाचा कार्यक्रम आहे, विक्रांत तरे म्हणून आहेत, ते सुंदर अशी बासरी वाजवतात, त्यांचा देखील कार्यक्रम आहे. आणि बासरी वादन झाल्यानंतर सारेगमप फेम मंगेश बोरगावकर यांचा भक्तिरंग हा आज कार्यक्रम इथे होणार आहे. म्हणजे यावर्षी आपण बघू शकता की कुठलाही ढोल ताशाचा आपल्याला आवाज दिसणार नाहीये, परंतु सांस्कृतिक जी महाराष्ट्राची कला आहे, जी जोपासना आहे, ती तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळेल. ती न चुकता इथे बघण्यासाठी यासाठी दत्ताराम लाड मार्गावरती आयोजन केलेलं आहे. तर सर्व भाविकांना ही विनंती आहे मंडळातर्फे की कोणीही कोणताही गाजावाजा न करता आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जे नियोजन दिलेलं आहे, ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस, काळचौकी पोलीस स्टेशन तसेच सार्वजनिक उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीने यांनी जे नियोजन केलेलं आहे त्याचं मार्गदर्शनाचा नक्की पालन करतील.